गंगेवर आलो आणि बघू शकता बाजार हा संध्याकाळचा रात्रीचा। तर सगळं ना कवट वगैरे सगळं पूजेचं साहित्य घेतलेलं आहे। तर इथे विहान तर बघू शकता याच्यात काढून घेतलेलं आहे। आता देवाला नैवेद्य दाखवून देऊ चला। महाशिवरात्री स्पेशल तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा। तर बघू शकता तुम्हाला दाखवते। तर कसं वाटलं ते नक्की सांगा। इतकं सुंदर झालेलं आहे आणि टेस्ट पण करून दाखवते मी तुम्हाला। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर हे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीचं मी शूट करते आहे। तर दर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी बाजार भरतो गंगेवर, ते पण कवट बेलाची पानं वगैरे म्हणजे जे पूजेचं साहित्य वगैरे। तर तेच आता घेण्यासाठी आम्ही सगळे चाललेलो आहे आपल्या नवीन गाडीवर, आपल्या रॉयल एनफिल्डवर बुलेटवर चाललेला आहे। आणि बघू शकता कितीच गर्दी आहे, खूप गर्दी आहे। तर तेच म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू रात्रीचा बाजार, ते पण गंगेवरचा। तर तिथून आपल्याला कवट बेलाची पानं वगैरे घ्यायचं आहे, पूजेचं साहित्य घ्यायचं आहे। तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते। तर चला आता पंचवटीत आलेलं आहे आणि तुम्हाला कसं शेअरच करते मी। आणि चला गंगेवर आलो आणि बघू शकता बाजार हा संध्याकाळचा रात्रीचा। तर सगळं ना कवट वगैरे सगळं पूजेचं साहित्य घेतलेलं आहे। तर इथे विहान द्राक्षाचं पडी पण या कवर ठीक आहे। रामफळ 50ला एक 50ला एक छोटे घ्यायचे 40 रुपये ना छोटे येतो। कशी आहे कळतो तेच आहे ना, तेच आहे। एकदा असं फडा असं होईल काही सगळं जादूटोनाच पण इकडे मला थोडी सगळं बेलाची पानं
हा बाकी सगळं जादू टोनाचंच आहे. त्यांना जादू टोना फ्रूट बोलतो. उद्या महाशिवरात्री ना म्हणून माहिती. हा याला हलका लागतं किती घेतली? हा मस्त. तर कालच मी व्हिडिओला सुरुवात केली रात्री जेव्हा आम्ही गंगेवर गेलो तो कवट वगैरे आणण्यासाठी. तर आज आहे महाशिवरात्री आणि तोच ब्लॉग कंटिन्यू. रात्रीचा ब्लॉग दाखवला तुम्हाला, रात्रीचा व्हिडिओ दाखवला की गंगेवर मी कसे कवट वगैरे बेलाची पानं आणलेली आहे. आणि आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आता वाजले ना 7:30 आणि वैभवसाठी मी टिफिन करते संध्याकाळचा. ते संध्याकाळपर्यंत उपवास धरणार आहे. तर ते फळं घेणार आहे दुपारसाठी आणि रात्रीचा डबा त्यांना म्हणजे संध्याकाळचा डबा करते. वरून भात भाजी पोळी आणि माझा तो उपवासच असणार आहे. आणि आता आधी मी ना माझं स्वतःचं आवरण्याच्या आधी घर पूर्ण आवरणार आहे, सगळं क्लीन करणार आहे. नंतर माझं आंघोळ वगैरे झाली की देवाला आवरायचं, मला क्लीन करायचं आहे, देव धुवून टाकायचे, आंघोळ करायची देवांची. तर तेच आज मी ना मस्त पाम गुळ वापरून, जे पाम गुळ आणलं होतं ना ते वापरून कवट करणार आहे. कवटाचं म्हणजे काय काय म्हणतात त्याला, तर ते तुम्हाला दाखवेल नंतर ते करेल. तर इथे मी आता ना बाहेरचा जिना पुसून आणली आहे. देवाऱ्यातली फरची वगैरे पुसून घेतली, किचन वगैरे सगळं पुसून घेतलं. आता हॉल पुसून घेते. त्याच्यानंतर माझं स्वतःचं आवरणार, त्याच्यानंतर मग देव वगैरे घेणार आणि मग नंतर आपलं काय म्हणतात कवटचं मस्त छान मी डेझर्ट तयार करणार. ते तुम्हाला दाखवेल, ते पण पामगुळ वापरून. तर तेच आता फरची पुसत होती, म्हटलं फरची पुसून घेऊ. आणि इथे आम्ही आणलेलं फ्रेग्रन्स तुम्हाला दाखवते, डिफ्युजर. तर त्याच्यात छान मस्त टाकलेलं आहे, जास्मिनचं फ्रेग्रन्स टाकलेलं आहे. इतकं सुंदर वास येतोय, इतकं प्रसन्न वाटतंय ना. आज महाशिवरात्रीच्या दिवशी म्हटलं मस्त छान वास येतोय आणि म्हटलं तुला आता फरची पुसून टाकू. तर आता पटापट फरची पुसून घेते. तर काम आवरता 12:30 होऊन गेले आहे आणि घर पण मस्त क्लीन झालेलं आहे. जेव्हा काही असला ना सण वगैरे, यायला आवाज करून का तर खूप टीव्हीचा आवाज करून येतात. तर जेव्हा सण वगैरे काही असतात ना तर घर क्लीन असलं ना इतकं छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. तर बघू शकता पूर्ण मी फरची पुसून घेतली, रूमची फरची पुसलेली आहे. आता किचन पण आवरून घेतलेलं आहे माझं सगळं पूर्ण. आता इथे जायचंय, ऍपल्स घेऊन यायची, दही घेऊन यायची, दूध घेऊन यायचंय. तर आता कियाला मी जातो आणि घेऊन येतो. तर चला दाखवतेस तुम्हाला ऍपल. खूप सारे काहीतरी बनवेन, ऍपलचं काहीतरी बनवेन मी. रताळे वगैरे घेऊन झालेले आहे. ऍपल्स घेतले, दूध अंडे घ्यायचंय. आता दूध अंडे घेतो. चला
तर इथे दही आणलेली आहे स्वीट मधून. ऍपल्स 1 किलो आणले, भरपूर आलेली ऍपल. त्याच्यानं दूध आणि रताळे आणलेली 1 किलो 50 रुपयाची, एवढं आणून ठेवलेलं आहे. आणि काल कवट आणले होते, हे कवट आणि हे काय म्हणतात बेलाची पानं. तर इथे जवळच मंदिर आहे, म्हटलं पूजा घरातली करून तिथे जाऊ, आणि ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर आता दूध तापत ठेवते, माझं आवडून घेते स्वतःचं. आणि जेव्हा देवाची पूजा करायच्या वेळेस आवडून झालेलं आहे. आणि आता ना देव धुवून घेते. तर देव घरातलं खालचं पुसून घेतलं आहे. आता परात घेतली, परातीत सगळे देव काढणार आणि सगळे क्लीन करून धुवून घेते. तर चला आता पटापट धुवून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. देव पूर्ण क्लीन करून घेतलेले आहे, लावून दिले. आता फुलं घेऊन येते बाहेरून. हे पाणी आहे देवांचं, तिथे तुळशीला बाहेर टाकून देते. इथे गुलाबाची फुलं आहे, तर गुलाबाचं घेते एक. तर गुलाबाचं एक किती मोठं आहे. आणि शंकराला कसं सफेद फुलं आवडतात, तर खाली सफेद फुलं आहे, ते पण घेऊन येते. घ्यायला सांगते ते घेऊन यायला. थांब लगेच आली. थांब.
बेलाची पानं आणि फुलं वगैरे घेतलेली आहे. आता पूजा करून घेऊ. तर पूजा करून घेते आता. आधी फुलं वगैरे ठेवून देते. बेलाची पानं आणि फुलं. तर शंकराला कसं व्हाईट फुलं आवडतात म्हणून मग व्हाईट फुलं होते. आणि ती शंकराची छोटीशी पिंड आहे. आता फटाका का फुटतोय असा फुटून जळतोय. तर इथे मी बेलाची पानं वगैरे सगळं ठेवून घेतलेले आहे. फुलं, अगरबत्ती, दिवा लावून घेतला. तर आता शंकराची आरती म्हणून घेते. तर ही आरतीचं पुस्तक मी आणलं होतं. महादेवाची आरती. कियारा इकडे, घंटी वाजव. चल चल इकडे बस. इथे बस. लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषकंठी काळा निर्मित ज्वाळा लावण्य सुंदर मस्कती बाळा तिथून या जळ वाहे निर्मळा संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना देव देव लग्नाकथित पराग गौरी कुंभला चंदना कोटी कुंकुम केशरा हिरे गणित मुकुट शोभत नंदतीन पोरे चरणी घागर्य जय देव जय मंगलमूर्ती शिराजमूर्ती रक्षण मात्रे मानाकर म्हणा कामना भक्ती जय जय माधव गोपिका वल्लभम जानकी नायकम राम. हरे राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा. पूजा झालेली आहे, आरती पण झालेली आहे आणि खूप छान वाटते, एकदम प्रसन्न वाटते. तर चला आता मी ना कवट फोडते आणि कशी निघतात बघू आणि तुम्हाला मी दाखवते कवटचं डेझर्ट उपवासासाठी खास आणि नैवेद्य पण दाखवून देऊ कवटच्या डेझर्टचं. तर चला. तर इथे केरळला मी जेवण दिलं, म्हटलं चला कवट करू आपण. तर फोडून बघते आधी मी. हे 3च अंश करते. तर फोडून बघते कशी निघतात बघू आता. हे एकदम मस्त निघालेलं आहे.
तर बघू शकता याच्यात केवढा गरम झालेला आहे कवटचा. तर आता त्याच्यामध्ये मी ना गुळ मिक्स करणार आणि ते पण आपलं पाम गुळ नॅचरल. त्या दिवशी मी विकत घेतलं होतं. तर हे पाम गुळ आहे. तर इथे मी ना पाम गुळ कुटून घेतलेला आहे बघू शकता. तर हा आपला पाम गुळ आहे. तर आज पहिल्यांदा त्याचं बनवणार. तर मी कुटून घेतलं थोडस. आता मी पॅन ऑन करते. त्याच्यामुळे ना थोडस तूप टाकणार आहे. थोडस तूप म्हणजे मस्त छान त्याला कलर येईल, ग्लॉसीनेस आणि चव पण छान लागेल. तर तुम्ही त्याच्यामध्ये ना बदाम वगैरे ते पण ऍड करू शकता, पण मी नाही करणार आहे. मी सिंपल असं नुसतं हे करून इलायची ऍड करणार आहे. तर इथे आपलं कवट आणि पाम गुळ मिक्स. आता आपलं हे तापलेलं आहे तूप, त्याच्यात टाकून घेते. कमी गॅस करून गुळ मस्त त्याच्यात मेल्ट करून घ्यायचं आपल्याला. आणि पाम गुळाचं ना चव इतकी छान राहते. तर मी इथे आता माझे एवढे उरलेले बघू शकता एवढे. तर खूप मस्त चव असते त्याची, जास्त गोड पण नसतं आणि खूपच छान असतं. आता इलायची कुटून घेते मी 2-3 आणि ते टाकणार आहे आपलं. तर इलायची पावडर टाकते, मस्त छान लागेल चव. आता परत मिक्स करून घेऊ. आता बघू शकता गुळ एकदम मेल्ट होतोय छान. तर इथे ना मस्त मेल्ट झालेला आहे छानपैकी. तर बघू शकता किती छान मेल्ट झालेलं आहे कवटचं आणि कलर पण चेंज झाला लगेच त्याचा. थोडंसं असं करून घेते आणि मस्त नैवेद्य दाखवणार. तर आता चांगलं घेते मी. तर याच्यातच नैवेद्य दाखवणार आज. तर इथे झालेला आहे. आता आपण याच्यात काढून घेऊ. तर बघू शकता याच्यात काढून घेतलेला आहे. आता देवाला नैवेद्य दाखवून देऊ. तर देवाला नैवेद्य दाखवून देते. तर देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. आता माझ्यासाठी याच्यामध्ये घेते. तुम्ही याच्यावर पिस्ता वगैरे सुद्धा गार्निश करू शकता मस्त. तर असं आपलं कवटचं डेझर्ट एकदम रेडी आहे. वाव, किती सुंदर दिसतंय.
तर इथे मी वाढलेलं आहे आपलं कवट डेझर्ट महाशिवरात्री स्पेशल. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. तरी बघू शकता तुम्हाला दाखवते. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. इतकं सुंदर झालेलं आहे आणि टेस्ट पण करून दाखवते मी तुम्हाला. तर ह्या पद्धतीने आपलं कवट डेझर्ट झालेलं आहे. तर मी टेस्ट करून बघते. पाम गुळ टाकून इतकं भारी लागतंय ना. असं गुळ वाटतच नाही. ते गुळ असं काहीतरी फळाचंच गोडपणा खातोय काहीतरी असं वाटतं. एकदम भारी. वाव. एकदम भारी लागतं. तर आता मी मस्त एन्जॉय करते. तर इथे मस्त मी खाते एन्जॉय करते. एक तर झालेलं आहे माझं खाऊन आणि आता हे दुसरं. आता हे खाऊन झालं का थोड्या वेळ ना मंदिरात जाऊन येऊ म्हटलं. थोडंसं पूजा करून येऊ मुलांना पण घेऊन जाऊ आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आता इथे जवळच्या मंदिरात जाते आणि बेलाची पानं आणि अगरबत्ती घेतलेली आहे वाहण्यासाठी. तर चला आता निघते आणि गेला घेऊ. काही जातो. इथे जवळच आहे मंदिर. इथे विहारात आम्ही चाललेलो आहे पैपई. ऊन पण 5 वाजले तरी ऊन आहे. चला हे नंतर लावू दे गाणे. चार्जिंग कमी मोबाईलची. बाप्पा करून घे. तिथे होत नाही आहे का? तुम्ही बघितलं असेल पूजा करून घेतली आणि तिथे ना गर्दी होती त्याच्यामुळे जास्त शूट करताच नाही आलं मला. थोडंसं शूट केलं गणपतीच्या मंदिरातलं तेवढं शूट करायला जमलं. पण जिथे पिंडाची पूजा करत होतं ना तिथे गर्दी होती. म्हटलं जाऊ द्या कशा डिस्टर्ब करायचं म्हणून मग मी जास्त काही शूट केलं नाही. पण मस्त पूजा म्हणजे बेलाचे पानं वगैरे वाहून घेतले. विहानने वाहिले केळाने वाहिले मी पण वाहिले. पूजा झाली कारण घरीच आपण पूजा केली होती म्हणजे पूर्ण. तर म्हणून म्हटलं मंदिरात नेऊ मुलांना. तर आम्ही आता जाऊन आलो. आता थोड्या वेळ चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी.
तर चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता ना मी माझ्यासाठी शेंगदाण्याचं काय म्हणता हे करणार चटणी आणि त्याच्यासोबत साबुदाणे वगैरे किंवा मग फ्रुट्स पण आहे इथे भरपूर. ॲपल्स आहे, ॲपल वगैरे आहेत. तर ॲपल्स हे सूर्यफळ काय म्हणतात त्याला ते कलिंगडासारखं ते आहे, ऑरेंज आहे. तर बघ त्याला तेच खाणार. आणि त्यांच्यासाठी वरण वगैरे आहे, त्यांना आता पोळ्या करते पटकन. तर चला बोलते नंतर तुमच्याशी. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेते आणि एक साईडला भात पण टाकला विहान त्यांच्यासाठी. आणि वरण आहे तर वरण भात खाईल विहान आणि कियाला दूध भात वगैरे असं खाईल. तर इथे मी शेंगदाणे आता याच्यासाठी करते, भाजते. तसं ना हे पण होते रताळे, पण ना सकाळी कसं गोड खाल्लं आपण काय म्हणता कवडचं, तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता नाही, उद्या मी उडवेल सकाळी. तर खूप असं आणून ठेवलं पण खाल्लं काही जात नाही. मी नुसतं कवडचं जे डेझर्ट तयार केलं होतं गुळ टाकून, पाम गुळ टाकून, तेच खाल्लेलं आहे मी दुपारचं. तेव्हापासून मी काहीच नाही खाल्लं आणि फ्रुट्स पण खाल्ले नाही काही. तर आता एखादा फ्रुट्स खाईल मी याच्यातलं, ॲपल किंवा मग काहीतरी खाईल, बघते आता. चला आता शेंगदाणे वगैरे भाजून घेते, पटापट करून घेते, विहान त्यांना पण जेवण देते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. चला इथे बघू शकता शेंगदाण्याचं असं तयार केलेलं आहे मी, मस्त तिखट तिखट खाण्यासाठी खिचडी सोबत, आपल्या साबुदाण्याच्या खिचडी सोबत. आणि इथे विहानला वरण पण गरम केलेलं आहे, भात पण झालेला आहे. आता ना नैवेद्य दाखवून देते देवाला. तर चला पटकन आता नैवेद्य दाखवून देते आणि नैवेद्य काढून घेते. तर छोट्या पितळाच्या याच्यामध्ये तर इथे नैवेद्य. तर चला आता देवाला दाखवून देते आणि म्हणजे मग मी पण खाऊन घेईल. आणि तुम्हाला माहिती आहे उद्याचं उपवास सोडावं लागतं, उद्या वरण भात मेथीची भाजी पोळी. इथे मंदिरातून प्रसाद आणलेला तो उचलून घेते. आता हे नैवेद्य दाखवून देते. तर हा प्रसाद होता तो उचलून घेतलेला आहे. तर तो आता गाईला मी घालून देणार नंतर, उद्या वगैरे सकाळी फ्रीजमध्ये ठेवून देईल. तर नैवेद्य तर दाखवलेला आहे देवाला. तर चला आता मी पण खाऊन घेते, कारण दुपारी तुम्हाला माहिती आहे मी कवट वगैरे तेच खाल्लेलं आहे. तर त्याच्यामुळे ना भूक पण नाही एवढी, पण मग मला तिखट खावंसं वाटत होतं, मग मी थोडंसं तिखटच केलेलं आहे हे. आणि मी ह्यांना पण आता वाढून देते. तर चला बोलते नंतर तुमच्याशी.